नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात एक नवीन अपडेट आलेले आहे मित्रांनो। महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये बरेच उमेदवार हे भरतीपासून वंचित राहण्याचा धोका आहे मित्रांनो। कारण की मध्यंतरी कोरोना काळामध्ये जी भरती निघालेली नव्हती त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय हे उलटून गेलेलं आहे आणि आत्ताची जी भरती आहे 17,000 पदांची त्यामध्ये ते विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत। त्यामुळे जवळजवळ 50,000 उमेदवार हे पोलीस भरतीपासून वंचित राहण्याचा धोका आहे। की मित्रांनो, वयवाढ आदेशाची वैधता 31 मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी ही विद्यार्थ्यांमधून होत आहे। बरेच विद्यार्थी हे 5 वर्षापासून अहोरात्र तयारी करत आहेत। आधी कोरोना, आता शासनाचं दुर्लक्ष होत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना जाग येईल। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जो खेळ खेळला जात आहे, वयवाढी संदर्भात जो मुद्दा आहे तो जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही सिरीज चालू केलेली आहे। यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह निर्णय येऊ शकतो मित्रांनो। महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये बरेच विद्यार्थी हे या भरतीपासून वंचित राहणार आहेत, त्यामुळे प्रयत्न सोडू नका मित्रांनो। नवीन जी.आर काढण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पडेल अशा पद्धतीने आपले प्रयत्न मित्रांनो चालू ठेवा। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही बघा लोकमतमध्ये ही बातमी आलेली आहे। तर यामध्ये काय दिलेलं आहे हे आपण पूर्णपणे बघणार आहे। पण त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून वयवाढी संदर्भात असू देत किंवा पोलीस भरती संदर्भात असू देत जे पण काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता ही जी बातमी आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो। तर बघा मित्रांनो, 50,000 उमेदवार पोलीस भरतीपासून वंचित राहण्याचा धोका, वयवाढ आदेशाची वैधता 31 मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी। एकीकडे सत्ताधारी विरोधक हे लोकसभा निवडणुकाच्या तयारीत व्यस्त झालेले असताना राज्यातील लाखो तरुण तरुणींच्या स्वप्नावर मात्र पाणी फिरले जात आहे। शासनातर्फे तब्बल 5 वर्षानंतर पोलीस शिपायांच्या 17,471 जागांची भरती जाहीर केली, मात्र कोरोना काळात ही भरती रखडल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादाही संपलेली आहे। मार्च 2023च्या शासन आदेशाची वैधता दिनांक 31 मार्चपर्यंत जरी वाढवली तरी या उमेदवारांना प्रयत्नासाठी एक संधी मिळेल। तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की 31 मार्चपर्यंत ही वैधता वाढवावी, जेणेकरून जे वयामध्ये उमेदवार निघत आहेत ते यामध्ये बसतील, ते अर्ज करू शकतील। तर यासाठी बरेच उमेदवार हे शासनाचे उंबरठे झिजवत आहेत। 2019मध्ये कोरोनामुळे राज्यातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती। त्यानंतर आता 17,471 जागांची पोलीस भरती जाहीर केली। गेल्या 5 वर्षापासून लाखो उमेदवार या भरतीकडे आस लावून होते। मार्च 2023मध्ये यासाठी 2 वर्षे कमाल वयोमर्यादा वाढवून आली, मात्र त्या निर्णयानुसार डिसेंबर आधी पोलीस भरतीसाठी अर्ज घेणे अपेक्षित होते। डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांनी हिवाळी अधिवेशनात या मागणीसाठी लाक्षणिक मोर्चा काढत ही आग्रही मागणी केली होती, मात्र नुकतीच निघालेली जाहिरात 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या वैधतेला अनुसरून काढण्यात आलेली आहे। परिणामी आता 50,000पेक्षा अधिक उमेदवार वय वाढल्याने भरतीसाठी अपात्र ठरणार आहेत। तर बघा मित्रांनो, बरेच विद्यार्थी हे वयामध्ये निघत आहेत, त्यांना या पोलीस भरतीच्या संधीपासून हुकवलं जात आहे। तर मित्रांनो, आपण जी वयवाढी संदर्भात जी व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे ती एवढी प्रचंड प्रमाणात व्हायरल करा, जेणेकरून वयवाढी संदर्भात जे पण काही मुद्दे आहेत वयवाढ देण्यासंदर्भात ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचेल। नक्कीच पॉझिटिव्ह विचार ते घेतील। आपल्या राज्यात फक्त वयवाढी संदर्भात हा मुद्दा घेतला जात नाही। बाहेरच्या राज्यामध्ये वयवाढ हे दिलेले आहेत, 3-3 वर्षे वय वाढून दिलेले आहेत। यामध्ये बघा, आपल्या राज्यात काही नाही। 2019 पासून बँड पथक व कारागृह पोलीस भरती झाली नाही। 2024मध्ये छत्तीसगडमध्ये 5, राजस्थानमध्ये 4, उत्तर प्रदेश व केंद्रीय बोर्डाने 3 वर्षे वय वाढवून दिले। मग आपल्या राज्यात केवळ 31 मार्च 2024 पर्यंत वय वाढवून देणे का शक्य नाही, असा संतप्त प्रश्न तरुण विचारत आहेत।
राज्याच्या सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांनी येणारी भरती वयवाढ या मुद्द्यावर निघणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता त्याकडे दुर्लक्ष झाल्याने तरुणांकडून संताप व्यक्त होत आहे. तर बघा, ज्यावेळेस भरती निघणार होती त्याच्या अगोदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की वय हे आपण वाढवून देणार आहे, पण वयवाढीसंदर्भात कोण लक्ष देत नाही आहे. वयवाढीसंदर्भात जो मुद्दा आहे तो नक्कीच गांभीर्याने घेण्याचा प्रश्न आहे मित्रांनो. आणि आपले बरेच विद्यार्थी आहेत ते मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत. त्यासाठी शासनाला नक्कीच जाग येईल आणि वयवाढ ही त्यांना देणे भाग पडेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नक्कीच पॉझिटिव्ह विचार ठेवा. वयवाढी संदर्भात नक्कीच काहीतरी निर्णय येऊ शकतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.